मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 68 लाख लाभार्थी महिला झाल्या अपात्र. या बहिणींचे हप्ते आता कायमचे बंद. नमस्कार. राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नवी योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना ठरवलेल्या निकषाप्रमाणे लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. परंतु काही लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. म्हणजे योजनेमध्ये काही शासकीय कर्मचारी महिला, श्रीमंत घरातील महिला किंवा एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याचे किंवा महिलाच्या ऐवजी पुरुष लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या सर्व पात्र लाभार्थी महिलांची ई-KYC करण्याचा निर्णय शासनाने घेतला. लाडकी बहीण योजनेतील एकूण 2,43,00,000 नोंदित लाभार्थी महिलांपैकी 1,75,00,000 लाभार्थी महिलांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपली ई-KYC प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे जवळपास उर्वरित 68 लाख लाभार्थी महिलांनी आपली ई-KYC केलेली नसल्यामुळे या लाभार्थी महिला आता या योजनेमध्ये अपात्र झालेल्या आहेत. दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी आपली ई-KYC केलेली नाही, याचाच अर्थ की त्या या योजनेमध्ये आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या. आता इथून पुढे त्यांना 1500 रुपयाचा दरमहा मिळणारा हप्ता आता बंद झालेला आहे. यामुळे शासनाचे वर्षाचे 12,240 कोटी रुपये वाचणार आहे. याच्यामुळे सरकारवरील आर्थिक बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु अशा काही लाभार्थी महिला आहे ज्यांची ई-KYC चुकीची झाल्यामुळे त्या पात्रतेच्या निकषामध्ये असताना देखील त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे अशा गरजूवंत महिला आर्थिक लाभापासून वंचित राहू नये, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी शासनाने त्यांना ई-KYC दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या संधीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 ही मुदत पुन्हा वाढून ती आता 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे या वाढीव मुदतीमध्ये लाभार्थी महिलांनी आपली चुकीची KYC पुन्हा एकदा दुरुस्त करून घ्यावी व या योजनेतील दरमहा मिळणारा आपला लाभ पुढे चालू ठेवावा. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.